नमस्कार मित्रांनो, जय गोमाता जय खानदेश. सर्वांना कशा आहात? सगळे मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ओम शिव नागेश्वर गोशाळामध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहावा असं मी तुम्हाला सांगेन, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोशाळेविषयी माहिती मिळण्यास मदत होईल, जेणेकरून तुम्हाला आमच्याशी संपर्क साधताना सोपे जाईल. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या गोशाळेचे अनेक अपडेट मिळण्यासाठी मदत होईल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की गोशाळेमधील शेणाचे नियोजन कशाप्रकारे केले जाते. तर गोशाळेत 2 प्रकारे शेणाचे नियोजन केले जाते. पहिले तर शेणखत बनवून त्याची विक्री करणे आणि दुसरं म्हणजे शेणाच्या गौऱ्या बनवणे. आज अनेक ठिकाणी अंत्यविधीकाळी लाकडं वापरले जातात. त्यामुळे आज पर्यावरणावर वृक्षतोड ही समस्या उदयास येत आहे. ज्या ठिकाणी अंत्यविधीकाळी लाकडं वापरले जात असत, त्या ठिकाणी आता शेणाच्या गौऱ्या वापरल्या जात आहे. त्यामुळे या शेणाच्या गौऱ्यांना शहराकडे मागणी तर आहेच, त्याचसोबत आता गावाकडेही मागणी भेटत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद दिला जात आहे. आज याच आमच्या व्यवसाय नियोजनामुळे आमच्या परिसरातील अनेक लोकांना, बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची संधी देखील प्राप्त केली आहे. आणि अजून बरेच काही आयुर्वेदिक वापर या गौऱ्यांचा केला जात असतो. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या अशाच अनेक व्यवसायाबद्दल माहिती हव्या असतील आणि काही ओपिनियन्स हवे असतील, तर आमचं चॅनल तुमच्यासाठी सदैव उपस्थित राहणार आहे. पुढे स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. आणि आपल्या पॉडकास्टसाठी अनेक प्रतिसाद आलेले असून जर तुमची साथ असेल तर लवकरच आपण पॉडकास्ट सुरू करूया. आणि गोशाळेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा जय गोमाता जय खानदेश.